IPL 2026 एक सीझन, पण या सीझनमध्ये सर्वांचं लक्ष होतं दोन खेळाडूंवर. एक म्हणजे अभिषेक शर्मा आणि दुसरा म्हणजे प्रियांश आर्या. पण प्रश्न असा आहे की दोन खेळाडू इतके डेंजरस कसे काय बनले? उत्तर आहे एक लिजंड, ज्याने 6 बॉलमध्ये 6 सिक्सेस मारून स्टुअर्ट ब्रॉडचं करिअर खतम केलं होतं, तो म्हणजे युवराज सिंग. या सर्वांच्या पाठीमागे आहे युवराज सिंगचा हात. अभिषेक शर्मा इनकन्सिस्टन्सी, प्रियांश आर्या अननोन टॅलेंट होतं पण कन्सिस्टन्सी नव्हती, शॉर्ट होते पण बिलीफ नव्हता. या सर्व गोष्टींनंतर एंट्री होते युवराज सिंगची. युवराज सिंग मेंटरशिप. युवराज सिंगने या दोघांचे पर्सनल सेशन्स घेतले, त्यांचं माइंडसेट ट्रेनिंग घेतलं. मग युवराज सिंगनं ठरवलं यांच्या दोघांच्या टेक्निक्स नाही चेंज करायच्या, यांचा बदलायचा तो माइंडसेट. नंतर खरा गेम सुरू झाला माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशनचा. जे आज आपल्याला फेअरलेस क्रिकेट बघायला भेटते ते फक्त युवराज सिंगमुळे. स्टेप 1 फेअरलेस क्रिकेट. मग युवराज सिंगनं ठरवलं आऊट होण्याची भीती तुमच्या मनातून काढून टाका. जोपर्यंत तुम्ही भीती काढून टाकणार नाहीत तोपर्यंत तुम्ही असेच आऊट होणार. स्टेप 2 इंटेंट, पॉवर ऑफ हिटिंग पर्पज. स्टेप 3 गेम अवेअरनेस, सिच्युएशननुसार खेळ. आता बारी येते परफॉर्मन्सची. जेव्हा अभिषेक शर्मा टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करायला येतो तेव्हा त्याला सांगितलेलं असतं टॉप ऑर्डरमध्ये तुला डॉमिनेट करायचं आहे आणि पॉवर प्लेमध्ये तुला फुल उपयोग घ्यायचा आहे आणि तुझं ॲग्रेशन त्याच्यामध्ये शो झालं पाहिजे. हा इंटेंट असला पाहिजे आणि ते आपल्याला आता दिसू लागलं आहे. आणि अभिषेक शर्माचा जो परफॉर्मन्स आहे डे बाय डे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते. आणि जेव्हा गोष्ट येते प्रियांश आर्याची, प्रियांश आर्याला त्याने सजेस्ट केलं आहे की तू फक्त मॅचेस फिनिश करायच्यात, तुझा इंटेंट मॅच फिनिश करण्याचा असला पाहिजे. पॉवर प्लेमध्ये डॉमिनेशन करायचं आहे, बिग सिक्सेस पाहिजेत, मॅच विनिंग इनिंग्स पाहिजेत. इम्पॅक्ट ऑन क्रिकेट. आणि ह्या दोघांचा क्रिकेटवर काय इम्पॅक्ट झाला आहे? फ्युचर इंडियन टीम पर्स्पेक्ट्स, न्यू फेअरलेस जनरेशन. आपण म्हणतो ना जे जेनझी पाहिजेत ते असे हवेत, जे फ्लॉलेस फेअरलेस असले पाहिजे, त्यांना भय आणि भीती कसली नसली पाहिजे. पहिल्या बॉलपासून त्यांनी डॉमिनेशन केलं पाहिजे, पहिल्या बॉलपासून त्यांनी हिटिंग केलं पाहिजे. तेच आपल्याला प्रियांश आर्यामध्ये दिसतंय. कसली भीती न बाळगता पहिल्या बॉलपासून ते हिटिंग सुरू करतात आणि नंतर ते बघत नाहीत समोरचा बॉलर कोण आहे, ते फक्त बॉलचा टप्पा बघतात आणि तिथून उचलण्याचा प्रयत्न करतात. आणि क्रिकेटमध्ये हेच महत्त्वाचं असतं, तुम्ही बॉलरपेक्षा तुम्ही बॉलवर लक्ष द्या, बॉलचा टप्पा कुठं पडतोय. अशा फेअरलेसपणामुळे आणि अशा इंटेंटमुळे आपल्या इंडियन क्रिकेटचा जो स्तर आहे तो उंचीवर जाताना आपल्याला दिसत आहे. एक कोच, 2 प्लेयर्स आणि एक माइंडसेट चेंज. यातून काय शिकायला मिळतं? टॅलेंट पुरेसं नाही, माइंडसेट किंग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.